यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची। स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर। आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा। स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी। नमस्कार। स्वामिनी सारी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। साड्यांच्या महाराणीची म्हणजेच स्वामिनीची यशोगाथा आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्वामिनीचे मालक रियाज भाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांच्याशी गप्पा मारत ऐकत आहोत। नमस्कार अब्बूजी। नमस्कार। अब्बूजी, तुम्ही कोट्याहून साड्या आणायचात, अहमदाबादला विकायचात किंवा गुजरातेतून साड्या घेऊन आणि कुठे विकायचात, तर या सगळ्या मागे तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन काय होता? काय, आपण जिथे जिथे गेलो तर तिथली व्हरायटी पाहायची आणि मग डोक्यात ठरवायचं ही जी व्हरायटी आहे नॉर्थची, हे साऊथमध्ये लोकांना माहीत नसते इतकं। बरोबर। तर आपण इथे जे हजारो साडींमध्ये 15-20 साड्या खरेदी करू, आपली एक नजर आहे ते कधी साऊथमध्ये बेंगलोरला विकली तर विकले जाईल, काहीतरी नवीन त्यांच्या वाटेत। का की प्रत्येक कस्टमर नवीन काय आहे, नवीन काय आहे हे विचारतात, तर त्यांना हा एक पर्याय मिळणार। बरोबर। तर चंदेरीची साडी जी आहे हे कोइंबतूरमध्ये आपण विकू, कोइंबतूरची साडी घेऊन आपण गुजरातला विकू, असं माझ्या डोक्यात आला होता। आणि ते जे जे ठिकाणी मी जाऊन रोख साड्या विकायचे ते पैसे बरोबर असायचे, त्याच्याऐवजी कधी आपण मालच घेऊन गेलो तर टर्नओव्हर पण आपला वाढेल। त्या हिशोबाने मी ज्या ज्या ठिकाणी, कलकत्ताचे ताज की साडी, मंगलहाटमध्ये तयार होणारे, तिथे गुजरी लागते, स्वस्त साड्या मिळतात, तर तिथे अगदी 500-600 रुपयाची साडी इतकी छान मिळायची त्यावेळेस। 1993-94 मध्ये। तर ते घेऊन मी कलकत्ताची साडी मद्रासमध्ये विकायची, सुती साडी, आणि त्याच्यातही मला चांगले पैसे मिळायचे। बरोबर। मग मद्रासची साडी घेऊन मी जयपूरमध्ये जायचं। जयपूरमध्ये लोकांना काहीतरी वेगळं वाटलं तर ते पटापट घ्यायचे। असं करून इथली साडी आणून इकडे विकायचं, इकडली साडी आणून इकडे, आणि योग्य नफ्यावर धंदा करायचा। म्हणजे आपल्याला पुन्हा ते लोकांनी बोलायला पाहिजे, ही आणून दे, ते आणून दे, ते आणून दे। त्या हिशोबाने मी अगदी उठापटक करायचा। म्हणजे व्यवसायही वाढला आणि गिराईकांनाही नाविन्य मिळालं। हो, काहीतरी वेगळं मिळतंय। बरोबर। साड्यांच्या महाराणीचा अर्थात स्वामिनीचा हा जीवन प्रवास आपण यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमातून असाच पुढे पाहत राहणार आहोत। तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून ते लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नववारी पैठणी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला अवश्य भेट द्या। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। नमस्कार। यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची। स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर। आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा। स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।